या कडाक्याच्या थंडीत गरमागरम थालीपीठ आणि कडक चहा म्हणजे काय नादच खुळा. चला तर मित्रांनो, माझ्या आजच्या व्लॉग मध्ये मी थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवणार आहे. यासाठी लागणार आहे कांदे, गाजर, हिरवी मिरची, धने जिरे पूड आणि भरपूर सारी कोथिंबीर. सुरुवातीला तांदळाचं, ज्वारीचं आणि बेसनचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं गव्हाचंही पीठ घालायचं. बारीक चिरलेला कांदा, धने जिरे पूड, अख्खे जिरे, त्यात किसलेला गाजर, हिरवी मिरचीची पेस्ट जी आपल्याला चवीनुसार लागणार आहे. त्यानंतर ही धन्या जिऱ्याची पूड. त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहे भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार हळद आणि आपल्याला आवडेल तसं मीठ. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण भाकरी बनवताना पीठ मळतो त्या पद्धतीनं हा घटसर गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर एका सुती कपड्याला पाणी लावून त्यावर हा गोळा ठेवून हाताला थोडं पाणी लावून हे पीठ पूर्ण पसरवून घ्यायचं. त्यावर थोडे पांढरे तीळ घालून पुन्हा पसरवून घ्यायचं. पीठ समांतर पातळ झाल्यानंतर त्यावर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मध्ये मध्ये, ज्यामुळं आपलं थालीपीठ चांगलं भाजतं. तवा गरम झाल्यावर त्यावर थालीपीठ घालून दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. थालीपीठ दोन्ही साईडनं चांगलं भाजलं की गरमागरम चहा आणि थालीपीठ तसेच दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खायला द्यायचं. चला तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानसा असाच एक गरम गरम ब्लॉग घेऊन.